जय भीम नमोबुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। रावगाव येथे एसटी पलटी झाल्यानंतर आगार प्रमुखांवर कारवाई करा अशी मागणी केलेली असतानाही कसलीही कारवाई न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहलीचा बसचा अपघात होता वाचला आहे। परंतु आगार प्रमुख मात्र कसलीही जबाबदारी घ्यायला तयार नसून प्रवाशांच्या जीवाशी ते खेळत आहेत। या प्रकाराला सर्वस्वी ते जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई व्हावी व गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी 31 जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडी करमाळा एसटी स्टँड समोर आंदोलन करणार आहेत। आज करमाळा तहसीलमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही निवेदन देण्यास आलेलो आहोत। निवेदनात देण्याचं कारण असं की गेल्या 2 तारखेला 31 डिसेंबर 2024 रोजी जो रायगावमध्ये प्रकार घडला एस टी बसचा, तिथं सगळे लोक वाचले। रॉड तुटल्यामुळं तो जो प्रकार घडला त्या संदर्भात आम्ही दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी पत्रव्यवहार केला होता। त्या दिवशी घोषणा देत आम्ही तहसीलला पत्र दिलं होतं, पण आज तागायतपर्यंत त्याच्यावर त्या एस टी बस डेपो प्रमुखावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती व अद्यापपर्यंत कोणती कारवाई केलेली नाही। तसेच आमच्या मागण्या होत्या त्यासुद्धा मागण्या अद्यापपर्यंत मान्य करण्यात आलेल्या नाहीत। आजच आपल्या संघर्ष न्यूजने चॅनलने जी बातमी दिली त्या बातमीच्या आधारावर सांगतो, सुभाषचंद्र बोस विद्यालय व महाविद्यालय केतूर ह्यांची सहल काल गेलेली होती, आज सकाळी गेलेली होती। पण महाड येथे MH14 BT 4153 ही बस एस टीचे स्टेअरिंग पाईप तुटून ती अपघात टाळला। त्यामध्ये 43 विद्यार्थी आणि 5 शिक्षक होते। त्याचबरोबर 3 इतर गाड्यासुद्धा बसेस होत्या। त्या 3 गाड्यांमध्ये टोटली 170 विद्यार्थी आणि 18 शिक्षक आहेत। मग ह्याला जबाबदार कोण? तर आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त तो एस टी आगार प्रमुखच आहे। त्यामुळे त्याच्यावर 100% गुन्हा दाखल झाला पाहिजे। जसं वाल्मिक कराडला तिथं नसताना तुम्हाला सांगतो त्याच्यावर ज्या प्रकारे सूत्रधार तो आहे, कारण त्याचे ही जी जेवढे बाकीचे होते त्यात मेन सूत्रधार म्हणून वाल्मिक कराड जसा आहे तसं आमचं असं म्हणणं आहे की तो एस टी प्रमुख, एस टी आगार प्रमुख हा मेन सूत्रधार आहे। ह्या गाड्या नेमकं बाहेर कशा काय जाऊ देतो नादुरुस्त गाड्या। आता आज जी गाडी गेली त्यात 43 विद्यार्थी होते, ह्याला जबाबदार कोण राहणार आहे असा आमचा सवाल आहे। आणि अशाच जनमानसातल्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना छिडू नये किंवा इतर प्रकार घडू नये यांच्या सर्व जनसामान्याच्या न्यायासाठी, ह्यांना चांगल्या बसेस मिळण्यासाठी व ह्यांच्यासाठी येत्या 31 जानेवारी रोजी आम्ही शुक्रवारी बस डेपोसमोर संगम चौक येथे महायुतीचे सरकार येऊन 60 दिवस झाले तरी देखील निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही। त्यामुळे या सरकारमध्ये कोणताही ताळमेळ दिसून येत नाही अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत केली। एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आल्या त्यावेळी माध्यमांशी त्या बोलत होत्या। निवडणुकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, त्यांचा 7/12 कोरा करू अशी भरघोस योजना केली होती, पण त्या पूर्ण केल्या नाहीत। तसेच अनेक मंत्री आपापल्या परीने बोलत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही। यावेळी समरजित सिंग घाडगे, जिल्हाध्यक्ष VB पाटील, शहराध्यक्ष RK पवार उपस्थित होते। पाहिजे तर 2100 रुपये लगेच द्यायला पाहिजे, हे केलं पाहिजे। आणि ज्या पद्धतीने रोज उलट सुलट माहिती किंवा स्टेटमेंट्स सरकारकडून येत आहेत, याचा अर्थच होतं की काही कोऑर्डिनेशन नाही आहे सरकारमध्ये किंवा क्लॅरिटी पण नाही आहे। तुम्ही बघताय 60 दिवस झाले आहेत, म्हणजे या राज्याचा रिझल्ट लागून बरोबर 60 दिवस काल पूर्ण झाले। 60 दिवसामध्ये मला आठवतं देवेंद्रजी जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी एक 100 दिवसाचा कार्यक्रम द्यायचा निर्णय घेतला। तर 100 दिवसाचे 60 दिवस ते गेले, आता 40च राहिले। आणि जे शेवटी त्यांना मॅन्डेट 5 वर्षाचं दिलेलं आहे, आगे देखील होत आहे। जींचं स्टेटमेंट मी ऐकलेलं आहे पाहिलं तुमच्याच सगळ्या चॅनलवर।
सातबारा कोरा करू, सरसकट कर्जमाफी करू, हा शब्द देवेंद्रजींनी महाराष्ट्राला दिलेला आपण सगळ्यांनी तुमच्याही चॅनलवर, आम्हाला कुठून कळला, तुमच्याच चॅनलवरून कळलं. सोयाबीन, कपास, दूध ह्याचा जो हमी भाव त्यांनी इलेक्शनमध्ये सांगितला होता तो पूर्णपणे द्यावा. त्यानंतर कालच राज्याचे कृषी मंत्र्यांनी 3-4 महत्त्वाचे विधानं केलेली आहेत, जे मी स्वतः पार्लमेंटमध्ये बोलणार आहे याच्याबद्दल. आणि पार्लमेंटमध्ये पद्धत असते की आरोप प्रत्यारोप किंवा कुणाला कोट केलं तर ते आपण टेबल करायचं असतं. त्याच्यामुळे मी तुमच्याच चॅनलच्या मदतीने ते सगळं कलेक्ट केलं आहे. त्याची एक सगळं कागदपत्र एकत्र करून ते पेनड्राईव्हमध्ये ठेवलं आहे आणि ती पेनड्राईव्ह मी पार्लमेंटमध्ये टेबल करणार आहे. कारण का त्यांनी 3-4 अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल ते बोललेले आहेत. पहिला मुद्दा ते असं म्हणाले की हार्वेस्टर्समध्ये घोटाळा झालेला आहे. हे मी म्हणत नाही, राज्याच्या कृषी मंत्र्यांनी ते कन्फर्म केलं आहे जेव्हा आरोप झाले, आमच्याकडून जे आरोप झाले. कारण का त्याच्यात माझ्या स्वतःच्या मतदारसंघात शेकडो असे शेतकरी आहेत ज्यांनी 8 लाख रुपये दिलेले आहेत ही सबसिडी घेण्यासाठी. एकतर DBT डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट असताना ते वळवून हा कॅश ट्रान्झॅक्शन करण्याचा निर्णय सरकारने का घेतला. केंद्र सरकार सातत्याने म्हणत असतं की आम्ही झिरो लिकेजवर आमचं सरकार काम करतं. जर झिरो लिकेजवर हे सरकार काम करत असेल तर डायरेक्ट बेनिफिट रिव्हर्स करण्यात का आलं हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण का केंद्र सरकारचा नियम कायदा आहे, मग राज्यांनी तो बदलला कसा, राज्यांनी परवानगी घेतली होती का केंद्र सरकारची. तर हा पहिला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की हार्वेस्टर. आणि राज्याचे कृषी मंत्र्यांनी स्वतःच कबूल केलेले आहे की आम्ही जे आरोप केलेले आहेत या सरकारवर हो ते बरोबर आहेत. हा हार्वेस्टरचा घोटाळा झालेला आहे, ही तुमच्या चवायचा घोटाळा झालेला आहे. जेव्हा आम्ही आरोप केले तेव्हा त्याचं उत्तर त्यांनी दिलं की हो कन्फर्म 400 कोटीचा झाला आहे. त्याच्यावर सुरेश धसांचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं, ते म्हणले तो 400चा नाही 5,000 कोटी रुपयाचा. मला असं वाटतं हा खूप गंभीर विषय, ह्याच्यात देश पातळीवर चर्चा झाली पाहिजे. त्याच्यानंतर ह्या राज्याच्या कृषी मंत्र्यांचं स्टेटमेंट जेही मी तुमच्या चॅनलवर पाहिलं ते असं म्हणले की महाराष्ट्र सरकारला करायची इच्छा पण केंद्र सरकार पैसे देत नाही, त्याच्यामुळे डिले होत आहे. तर जर केंद्र सरकार का पैसे देत नाही आहे, आपण म्हणजे तुम्ही आम्हाला निवडून कशाला दिलं, एवढ्यासाठीच दिलं आहे ना. त्यामुळे अर्थातच जर या राज्याचे कृषी मंत्री 2 एवढे मोठे शेतकऱ्यांचे जर एवढं मोठं करप्शन म्हणजे हार्वेस्टरसाठी पैसे, केंद्र सरकारने दिलेल्या नियम कायद्याचा फेरबदल सरकारला न विचारता, त्याच्यात होणारा भ्रष्टाचार, त्याच्यानंतर पीक विम्यात झालेला भ्रष्टाचार आणि त्याच्यातून केंद्र सरकार आपल्या राज्याला पैसे देत नाही, ही सगळी स्टेटमेंट्स गेल्या 8 दिवसात तुमच्या चॅनलवर आम्ही पाहिलेली आहेत. ही अतिशय चिंताजनक आहे आणि मी पारदर्शक कारभार करणाऱ्या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांचे जाहीर आभार मानते की ते ह्याच्यात आम्हाला सहकार्य करतायत. आमची ही सहकार्याची भूमिका आहे. महाराष्ट्र राज्य जर भ्रष्टाचार मुक्त होणार असेल तर ताकदीने आम्ही या राज्याच्या कृषी मंत्र्याबरोबर उभं राहू. पण ह्याच्यासाठी हार्वेस्टर, पीक विमा, केंद्र सरकारकडून येणाऱ्या निधी या सगळ्यात आपण आणि हमी भाव हा शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे ही आमची कोल्हापुरातील शक्तीपीठ महामार्गाबद्दल 15 ऑक्टोबर रोजी शासन आदेशाने 6 तालुक्यातील महामार्गाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे संघर्ष समितीने आंदोलन थांबवले होते. मात्र महायुतीची सत्ता आल्यानंतर मिळालेल्या बहुमतानंतर तत्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आपले शब्द फिरवत आता महामार्गाचे पुन्हा आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले व मागणीचे निवेदन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले. दिले 2,000 कोटी म्हणजे तुमची उत्पन्न बाब जायदांची कमाई 500 कोटी आणि 2,000 कोटी भाजपच्या अकाउंटवर टाकता आणि मग त्या मेगा इंजिनिअरिंगचा जो काही मालक आहे चेअरमन त्याची लगेच जेलमधनं मुक्तता होते. अशा लोकांच्यासाठी काय केलेलं आहे की हा शक्तीपीठ महामार्ग आहे हे स्पष्ट होतं. आंदोलन लोक करतायत, एकही निवेदन यांच्याकडे गेलेलं नव्हतं महामार्ग असा पाहिजे म्हणून. आणि मग दुसरं कोणासाठी हे करू शकतात. लाडकी बहीण योजनेमध्ये या काय केलं गेलं, महिलांना पैसे दिले गेले हे खरं आहे, पण लाडका शेतकरी नाही आहे का. म्हणजे शेतकऱ्याला लाडक्या भावाला आत्महत्या करायला लावून बहिणीचा कुंकू पुसायचा आणि बहिणीला काय करायचं 1,500 रुपयानं त्याचा संसार चालवणार का तुम्ही. कुंकू पुसून शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावून संसार चालवणार का. म्हणून आम्ही आज जे सांगितलं ते महत्त्वाचं आहे. 2
कलमी अजेंडा आहे। एकीकडं शेती तोट्यात आणायची शेतकरी विरोधी धोरणांनी, आणि शेती तोट्यात आले की शेतकरी काय करतो, आपोआप जमिनी विकायला तयार होतो आणि मग काय करायचे, वेगळे प्रकल्प आणायचे आणि प्रकल्प हे या कंत्राटदारांच्या घशात घालायचे। असा 2 कलमी कार्यक्रमावरती मोदी, नरेंद्र आणि देवेंद्र यांचं साम्राज्य उभं आहे। परभणी लाल सेनेच्या वतीने मयत सूरज जाधव यांचा अपघात नसून घातपाताचा गुन्हा दाखल करण्यासाठी 22 जानेवारी रोजी दुपारी नरबळी प्रतिशोध महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला असून या दरम्यान शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले। सूरज गंगाधर जाधव यांच्या ब्राह्मणगाव ते रेंगे फायनान्स रस्त्यावर अपघात झाला नसून घातपाताची घटना आहे असे आरोप लाल सेनाचे प्रमुख कॉम्रेड गणपत भिसे यांनी आयोजित मोर्चात केले। या घटनेला जवळपास 24 दिवस उरले, तपासाला गती मिळत नाहीये आणि मेडिकल रिपोर्ट्स आला असून अद्याप सूरज जाधव यांच्या मारेकऱ्यांना खुनाचा गुन्हा नोंद झालाच नाही असाही आरोप आई बबिता जाधव यांनी मोर्चात केलाय। आणि यापुढे न्याय मिळाल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही, एवढीच आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो। आणि 2 शब्द बरेच माणसं बोलणार आहेत म्हणून माझं भाषण न लांबवता या ठिकाणी थांबतो। सर्वांना धन्यवाद। लाल सलाम जिंदाबाद, जय अण्णाभाऊ। PM रिपोर्ट आणखी आले नाहीत आणि आणखी त्यांना अटक केलेले नाही, असे कसे त्याचे PM रिपोर्ट येत नाहीत। आज 22 दिवस झाले आणि यायलाच पाहिजे आणि PMचे रिपोर्ट आले तरच अटक करणार आहेत। कारण त्यानं मला स्वतः सांगितलं की आई मारहाण केलेली आहे, चाकूचे वार, राड घातले, तर मला स्वतः बोलला। आईला नाही तर कोणाला सांगणार आहे तिथं ते, आणि आईला सांगून जर प्रशासन जर त्यांना अटक करत नाही, आणखी जर PM रिपोर्टची वाट पाहत आहे तर हे काय आहे पाठीमागे हात त्यांचा। माझ्या मुलाचे हत्येकरी गावात फिरतात, आम्हाला बघून हसतात। मी नाव देऊन बी जर प्रशासन जर त्यांना अटक करत नाहीये, त्यांना अटक केलंच पाहिजे। ह्या 2 दिवसामध्येच अटक केलं पाहिजे त्यांना, हे मी इथं सांगून। आजच्या या मोर्चाचं नेतृत्व लाल सेनेचे अध्यक्ष गणपतरावजी भिसे यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व संघटनेच्या नेतृत्वाखाली आज हा नरबळी मोर्चा निघालेला आहे। सरकारला माझी एवढीच विनंती आहे की या नराधामाला की जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। आज मातंग समाजाच्या सर्व संघटनांनी मिळून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर नरबळी प्रतिशोध मोर्चा काढलेला आहे। नरबळीचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीला घातपातानं मारायचं आणि मग त्या तपासाला वेगळी दिशा द्यायची। ही जी परंपरा आहे, गेल्या अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरू आहे। आता नव्या स्वरूपामध्ये, अपघाताच्या स्वरूपामध्ये समोर आलेली आहे। आणि म्हणून सूरज जाधव हा जो काही आमचा युवक आहे, 29 तारखेला त्याचा अपघात झाला आहे असं भासून त्याची हत्या झालेली आहे। या हत्येमध्ये जे आरोपी सहभागी आहेत त्यांची नावं सूरजच्या आईनं ॲफिडेव्हिटद्वारे दिलेली आहेत। आणि मग त्या सर्वांना आरोपी करावं, आरोपीच्या यादीमध्ये त्यांना घ्यावं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून या ठिकाणी तपास झाला पाहिजे आणि त्या खुनाचं कारण या ठिकाणी उलगडलं पाहिजे। आणि जे कोणी सहभागी असतील, ज्यांना त्यांच्यावर ज्यांचा आशीर्वाद आहे, त्या सर्वांना गुन्हेगार केलं पाहिजे। म्हणजे वाल्मिक कराडच्या अनुषंगानं संपूर्ण देशातला मीडिया आणि संपूर्ण शासन प्रशासन त्या ठिकाणी कामाला लागतं। मात्र सूरज जाधवच्या माध्यमातून या ठिकाणी अपघात सांगून त्याचा तपास या ठिकाणी केला जात नाही, कारण तो मांग आहे। म्हणजे मांगाच्या खुनामध्ये पोलिसांना अजिबात रस वाटत नाही, परंतु इतर जातीचा जर खून झाला
तर पूर्ण शासन प्रशासन या ठिकाणी खडबडून जागं होतं आणि तो तपास केला जातो. आता जसं आमच्या नेटके दादानं सांगितलं की सैफ अली खानला जराशी इजा होते आणि 300 अधिकारी तपासायला लागतात. मात्र सूरज जाधवचं 29 तारखेला या ठिकाणी खून होऊन अजूनही त्याला आरोपी केले जात नाही, अजूनही त्या आरोपीवर गुन्हा दाखल होत नाही. हा संताप व्यक्त करण्यासाठी आज आम्ही नरबळी प्रतिशोध मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आज आम्ही जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. येत्या 2 दिवसामध्ये जर का आरोपींना अटक झाली नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन महाराष्ट्रातील सर्व संघटना मिळून करतील असा इशारा आम्ही आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून देत आहोत. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याची ही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. इम्पॅक्ट ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित केलेली शिवस्वराज रथयात्रा आज नांदेडमध्ये दाखल झाली. या रथयात्रेचे नांदेडमध्ये माजी नगरसेवक नंदकुमार कोसबतवार यांनी स्वागत केले. ही रथयात्रा पुढे भारतातील महत्त्वाच्या शहरातून भ्रमण करत 8500 किलोमीटरचा प्रवास करून जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी जपानच्या टोकियो शहरात दाखल झाल्यानंतर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा स्थापित होणार असल्याची माहिती रथयात्रेचे मुख्य सल्लागार उत्तम मांढरे यांनी काल नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक नंदकुमार कोसबतवार उपस्थित होते. शिवस्वराज रथयात्रा या यात्रेचं आयोजन इंडो जपान या प्रोजेक्टच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे. ही यात्रा जी आहे या यात्रेचा उद्दिष्ट आहे शिवरायांचं संपूर्ण जगामध्ये विचार प्रसार करण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याच्यामधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे टोकियो येथे जपानला आपण शिवस्मारकाचं आखणी करण्यात आलेली आहे. यामध्ये आम्ही पुणेकर SIO ऑर्गनायझेशन आणि जपानमधील येदोगावा इंडिया कल्चर सेंटर या सर्व संस्था सहभागी होतात आहे. आणि 8 मार्चला महिला दिनी दिवशी जपानमध्ये या स्मारकाची उभारणी केलेली आहे आणि उद्घाटनाचा कार्यक्रम माननीय जपानचे राजा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आणि याशिवाय भारतातील काही पदाधिकारी आणि राजकीय आणि इतर व्यक्ती हजर राहणार असून या निमित्तानं संपूर्ण भारतात शिवरायांचा प्रचार प्रसार करण्यासाठी व शिवभक्तांना एकत्रित आणण्यासाठी या यात्रेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. ही यात्रा जवळजवळ 12 ते 13 स्टेटमधून फिरणार असून साधारण 7 ते 8 हजार किलोमीटर या यात्रेचं किलोमीटर होणार आहेत. प्रत्येक तालुक्यात, गावामध्ये आणि प्रत्येक राज्याच्या एरियामधून ही रथयात्रा जाणार असून याच्यामधून शिवभक्तांना एकत्र आणण्यासाठी
आमचा एक हा प्रयत्न असणार आहे. याच्याशिवाय माननीय राज्यपाल, प्रत्येक राज्यातले राज्यपालांच्या हस्ते या मूर्तीचं पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई येथे या यात्रेचा समारोप केला जाणार आहे. माननीय राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते पूजन करून इंडिया गेटला या ठिकाणी शेवट करणार आहोत आम्ही. आणि त्यानंतर ही मूर्ती जी आहे ही जपानला पाठवली जाणार आहे. आणि यामध्ये विविध राज्यातून अनेक आमचे पदाधिकारी, आज आम्ही ही यात्रा सुरुवात करून सातारा, कराड, कोल्हापूर, मालवण, बेळगाव, मिरज, सोलापूर, हैदराबाद करून आज नांदेडमध्ये दाखल झालेली आहे. नांदेडमध्ये आमचे सहकारी श्री नंदकुमार कोसबतवार यांनी या यात्रेचं संपूर्ण नियोजन केलेलं आहे. यानंतरचा जो नांदेडमधला प्रोग्राम आहे आपला, तो छत्रपती शिवरायांच्या मूर्तीच्या तिथं या यात्रेचं, रथयात्रेचं स्वागत करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर ही यात्रा उद्या सकाळी नागपूरकडे रवाना होईल. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवी वर्षानंतरही जातीवाद संपण्याचे नाव घेत नाही आहे. सुधागड तालुक्यातील नाडसूर गावात खाजगी नळावर पाणी भरण्याच्या वादावरून महिलेला जातीवाचक शिव्या देत बेदम मारहाण करण्यात आली आहे. याबाबत पाली पोलीस स्थानकात अॅट्रॉसिटी व इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खेदाची बाब म्हणजे मारहाण झालेली महिला जेव्हा पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेली त्यावेळी त्यांना आधी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करा, नंतरच उपचार करतो असे सांगण्यात आले. सुधागड तालुक्यातील वैतागवाडी नाडसूर येथील रहिवासी कमल केशव शिंदे वय 66 वर्ष या सकाळी 8च्या सुमारास परशुराम तात्याबा शेवाळे यांच्या दूध डेअरीजवळील खाजगी नळावर पाणी भरण्याकरिता गेले असता त्या ठिकाणी वैतागवाडी गावात राहणारी एक महिला त्या ठिकाणी आली व येथे पाणी भरायचे नाही असे सांगितले. त्यानंतर तेथे उरलेले असलेले काही ग्रामस्थ यांनी तात्काळ त्या ठिकाणी येऊन जातीवाचक शिवीगाळ केली. कमल शिंदे या वृद्ध महिलेने मी येथे पाणी भरते असे म्हटले. त्यावर तेथील महिलेने नळ बंद केला. यावेळी पाणी भरण्यासाठी पुन्हा नळ चालू केला असता एका महिलेने कमल शिंदे यांचा हात मुरगळला व अतिशय जातीवाचक शिवीगाळ करून खाली पाडून मारहाण केली. अतिशय दुर्दैवी घटना की या रायगड जिल्ह्यामध्ये आज मला वाटतं पहिल्यांदा ही अशी घटना घडलेली आहे की या नाडसूड गावामध्ये माझं येणं जाणं असतं आहे, परंतु आज या ठिकाणची कमल केशव शिंदे या महिलेला जी मारहाण झालेली आहे आणि ती मारहाण ही फक्त माझी महिला त्या ठिकाणी पाणी भरायला गेली आणि पाणी भरायला गेल्यामुळे माझ्या महिलेला त्या ठिकाणी मारहाण केली आणि मारहाण करून त्यांना खाली पाडून मारलं. त्याचबरोबर जातीवाचक शिवीगाळसुद्धा केली. तर मी सांगेल की आज या देशाला एक अमृत महोत्सव आपण सादर करतोय की 75 वर्ष पूर्ण झाले तर अमृत महोत्सव आपण या ठिकाणी सादर करतोय. तरीसुद्धा आम्ही स्वातंत्र्यामध्ये आहोत का? आम्हाला स्वातंत्र्याचा अधिकार आहे का? अरे आज या नाडसूड गावामध्ये आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलं जातं आहे आणि आज या ग्रामपंचायतीला आमचं सांगणं आहे की 5 वर्ष झाले या ठिकाणी दिनेश केशव शिंदे, भूषण केशव शिंदे यांनी तुमच्याकडे अर्ज केला होता आणि त्या अर्जानुसार सुद्धा तुम्ही या ठिकाणी आमच्या माणसाला पाणी देऊ शकत नाही आणि धमकावून सांगता की आम्ही तुला पाणीच देणार नाही. पहिले तर या सगळ्या प्रकरणामध्ये ग्रामपंचायत ही प्रत्यक्षात या ठिकाणी दोषी आहे. कारण जर ग्रामपंचायतीने या माझ्या घराण्याची जर मागणी पूर्ण केली असती पाण्याची तर आत्तापर्यंत ही घटना घडली नसती. अरे तुमच्यामध्ये काही संवेदनशीलता आहेत की नाही? आज माझ्या आई, मी त्यांना या ठिकाणी पाहिलं आहे, माझ्या आईच्या वयाची आहे ती आणि त्या आईला आज तुम्ही मारताय. अरे तुमच्याकडे थोडीशी तरी या ठिकाणी संवेदनशीलता पाहिजे. ज्या महाराष्ट्रामध्ये या रायगड भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला होता, त्यांचा जे राज्याभिषेक नाकारलं, तर त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या रायगडच्या क्रांतीभूमीमध्ये 20 मार्च 1927ला या ठिकाणी चौदार तळ्याचा या ठिकाणी सत्याग्रह केला आणि या ठिकाणी मनुस्मृती जाळली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी बदला घेतला. अरे संपूर्ण सगळे महापुरुष हे एक जीवाचे आहेत, एक विचाराचे आहेत. आपण विचाराची लढाई आता लढतोय का? आज मी सांगेल की अजून सुद्धा
या महाराष्ट्रामध्ये, या रायगड जिल्ह्यामध्ये आज पोलीस प्रशासन आहे। आज या ठिकाणी जी माहिती मिळाली, आज आपले DYSP रवींद्र दौंडकर साहेब आज या ठिकाणी अट्रॉसिटीची आमची जी FIR घेतलेली आहे, खूप चांगल्या प्रकारे त्यांचा या ठिकाणी प्रतिसाद आहे, चौकशी आहे। परंतु मी सांगेल की ती चौकशी तुम्ही करा, परंतु माझ्या या आईला न्याय हा मिळाला पाहिजे। जर हा न्याय मिळाला नाही, जर लवकरात लवकर त्या ज्यांनी ह्या घटना घडलेल्या आहेत, ज्यांनी माझ्या आईला मारलेलं आहे, त्या लोकांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, ही माझी या ठिकाणी मागणी आहे। मी कमल केशव शिंदे। मी सकाळी पाण्याला गेली, पाण्याला गेल्यानंतर आपी माझ्याकडं आली आणि माझा नळ बंद केल्यानंतर म्हणते हिची लायकी नसताना म्हारडी इथं कशाला पाण्याला आली, आल्याबरोबर नाही ती ऐकत, तर बघ ग मनीषा ही मला ऐकही नाही, तर मनीषाने माझा येऊन हात पिलगटला। तिकडनं सुधीर म्हणतोय बघ धर हिला टेस्ट, तो ऐकतच नाही असा दिनेश शेवाला बोलतो। दिनेश शेवाल्यानी मला आला धावून हिला मार, तर माझा हात पिलगटल्यावर मी पडून राहिली। मग मला टेचल्यानंतर मी पडल्यानंतर मला शुद्ध नाही, वरडून भाव माझा जवळ आला। मला भावाने उचलून घरी आणली आणि ठेवली। माझ्या मुलाला जाऊन तिकडून इकडं आणल्यानंतर त्यांनी माझी सोय केली। म्हणलं आई काय होतंय, तर मी पडूनच होती, तर म्हणला आराम कर, तर मी आराम केल्यानंतर माझ्या मुलांनी मला दवाखान्यात नेली, तर डॉक्टर म्हणतो तुम्हाला सरकारीतून सर्टिफिकेट घेऊन याल गव्हर्मेंट ह्याची पोलिसांची, तरच तुम्हाला इथं घेऊ शकतो, तर आम्हाला परत झाला। मग तिथं माझा डॉक्टरनी मला इंजेक्शन दिलं, जरा मला आराम पडला। नंतर आम्ही केस कंप्लेंट करायला गेली पोलीस स्टेशनला। पोलीस आले होते का आपल्या घरी? आपल्या घरी पोलीस येऊन गेलं, सगळेही आपली चांगली मदत केली, पोलिसांनी पण मदत केली, सगळ्यांनी मदत केली, फक्त आजूबाजूची कुणाचीच मदत नाही। ग्रामपंचायतीला नळाचं हे मिळावं म्हणून अर्ज दिला होता, कनेक्शन। सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेडच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वर्ग 4 व इतर अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कॉम्रेड गंगाधर गायकवाड व उज्ज्वला पडळकर यांच्या नेतृत्वात शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। याप्रसंगी कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवेंद्र फडणवीस होश में आओ, अरे होश में तुमको आना होगा, अरे हमारा वेतन देना होगा, अरे हमारा वेतन देना होगा, कामगार कायदे रद्द करणारे नालायक सरकार। आज आम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी जिल्हा परिषद नांदेडवर आउटसोर्सिंग मध्ये काम करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या घेऊन जिल्हा परिषद नांदेड समोर निदर्शने करणार होतो, परंतु जिल्हाधिकारी माननीय अभिजित राऊत साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गांधी पुतळा इथपर्यंत आंदोलने, निदर्शने, धरणे, मोर्चे, आत्मदान करण्यास मज्जाव करणारा आदेश काढला आहे, परवानगी नाकारलेली आहे। त्यामुळे आम्ही महामानव महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ आज निदर्शने केलेली आहेत आणि आमच्या मागण्या आहेत, आपला दवाखाना व आउटसोर्सिंग मध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना बाह्य संस्थेमार्फत जे घेतलेलं आहे त्यांना आरोग्य अभियानामध्ये समावेश करावा, सामावून घ्यावं आणि त्यांना मान्य सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे 26,500 रुपये दरमहा पगार वेतन देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। तसेच आमच्या इतरही मागण्या आहेत, त्यामध्ये परिचारक असतील, वाहन चालक असतील, हे वेगवेगळ्या बाह्य संस्थेमार्फत या अभियानामध्ये काम करतात। त्यामध्ये बोराडे इंजिनियर्स वगैरे आहेत, AP सर्व्हिसेस सारख्या काही एजन्सीज आहेत,
त्या एजन्सीचे कंत्राट संपलेले आहे आणि त्यानंतर आरोग्य विभागामार्फत पगार आमच्या कर्मचाऱ्यांच्या झालेल्या आहेत। यापुढे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारी जे आहेत आरोग्य अभियानामार्फतच व्हाव्यात आणि त्यांना जे आता त्यांच्या वेगळ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने आम्ही माननीय सीओ जिल्हा परिषद नांदेड यांना निवेदन देणार आहोत। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार यांच्या मार्फत आम्ही राज्य आणि केंद्राच्या विधिमंडळामध्ये देखील हा प्रश्न उपस्थित करणार आहोत आणि CITUची राज्य कमिटी आमच्या सोबत आहे आणि CITUच्या वतीने आम्ही या सर्व मागण्या घेऊन आता इथं निदर्शने करून सीओ मॅडम यांना निवेदन देणार आहोत। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांसाठी असलेली पीक विमा योजना विरोधकांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे। निवडणुका झाल्या, मतं मिळालीत, आधी लाडक्या बहिणी अपात्र केल्या, आता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणार। शेतकरी कर्जमाफीसाठी दिलेले आश्वासन आता महायुती सरकारच्या मतभेदांच्या जाळ्यात अडकले आहे, असं म्हणत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय। सरकार आली, लूट सुरू झाली, लोकांना खोटी आश्वासनं देऊन लोकांशी बेईमानी करून हे सरकार आलेलं आहे। मुळात मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींचे नावं कपात केले जात आहेत। 2100 रुपये देण्याची या सरकारची औकात नाही, मुद्दाम मी हा शब्द वापरतोय। इतकी फायनान्शियली अडचण आता राज्याची आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा मंत्र्यांचे वेगवेगळे स्टेटमेंट येत आहेत। आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर ते आम्ही देऊ आणि आज ज्या परिस्थितीमध्ये हे सरकार चाललेलं आहे, मग एसटी भाडे वाढ करतील, लोकांवर भुर्दंड टाकतील, रिक्षाचे भाडे वाढ करतील आणि लोकांना लुटतील। 4 वर्ष लुटतील, 5व्या वर्षी वाढतील, 1000 रुपये प्रमाणे खोटा आश्वासन देतील, पुन्हा सत्तेवर येतील। लोकांची फसगत करून आलेलं हे सरकार आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे या सरकारला कुठल्याही प्रकारची मला वाटतं की लाजबीज बाळगायची आवश्यकता नाही। बिनधास्तपणे लुटा, बिनधास्तपणे वाटा आणि बिनधास्तपणे सत्ता उपभोगा, एवढंच एकच काम या सरकारचं आता शिल्लक राहिलं नाही। मी ऐकलंय त्यांचं स्टेटमेंट, ते म्हणाले की मी कुठं आश्वासन दिलं, मलिदा खाताना सत्तेची खुर्ची उपभोगताना सगळ्यांनी एकत्र यायचं आणि मात्र जनतेच्या शेतकऱ्यांच्या संदर्भातला प्रश्न आला की तिथून मात्र स्वतःला बाजूला करायचं, हे प्रत्येकाच्या तीनही पक्षातील प्रमुखांचे धोरण मला दिसतोय। तिघांनी मिळून शेतकऱ्याला फसवलं, मात्र अंगावर आलं की एक एक जण बाजूला होतो आणि जबाबदारी झटकतो आहे। पण सरकार म्हणून ही सामूहिक जबाबदारी आहे, ही जबाबदारीचं भान ठेवून शेतकऱ्यांच्या संदर्भात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी आमची मागणी आहे। भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे। भाजपा व निवडणूक आयोगाची ही अभद्र युती लोकशाहीला कलंक लावणारी आहे। लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी तसेच मतदारांच्या हक्कासाठी
काँग्रेस पक्ष 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर तीव्र आंदोलन करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे। मुझे लोगों के वोटों पे डाका डालने वाले लोग अब भ्रष्टाचार से कमाए हुए पैसे से आमदार खरीदने की बात करते हैं। लास्ट गवर्नमेंट में भी उन्होंने यही किया। तो इन लोगों की मानसिकता को सब लोग पहचान, इनके ऐसे इस तरह के सवालों को जो सवाल खड़े करते हैं इसमें बहुत महत्व देने का नहीं होता। जो लोकशाही को नहीं मानते, लोकशाही खरीदना चाहते हैं, जनमत को एक अलग चुनाव आयोग के साथ मिलकर इन लोगों ने खेला है। और जो हम बार बार कहते हैं और कहेंगे हम, और कल भी हमारा आंदोलन है महाराष्ट्र में कि चुनाव आयोग ने जो बदमाशी की है उसका तो हम उससे सवाल करेंगे, उनसे जवाब हम लेंगे और उनसे हम आखिरी तक लड़ते रहेंगे, क्योंकि हम लोकशाही को दिन दहाड़े उसका गला घोटने नहीं देंगे। क्योंकि जिस तरह से वोट बढ़े हैं वो कैसे बढ़े हैं, कहां से बढ़े हैं, समय तक उनने कैसे वोट ये करवाया, बढ़ाया। और दूसरा, जो रात के अंधेरे में आपने 76 लाख वोट किए उसके फुटेजेस हमें चाहिए। कौन से बूथ पे कहां क्या लाइन लगी थी, और वो मांगने का अधिकार हमारे पास है। तो हम ये लड़ेंगे। चुनाव आयोग जो ये जिस तरह से तानाशाह व्यवस्था के आधार पर लोकतंत्र को खत्म करना चाहता है उसके विरोध में हमारी लड़ाई है। कल वोटर डे है और वोटर डे के निमित्त से पूरे महाराष्ट्र में तालुका लेवल से लेकर जिला लेवल तक हम पूरे महाराष्ट्र में कल हमारा आंदोलन है। और वोटरों को हम कहेंगे, जनता को हम कहेंगे, क्योंकि मैं हवा में बात नहीं कर रहा हूं। तुम केंद्र सरकार के हेल्थ विभाग के जो आंकड़े हैं, 18 से ऊपर के जो करोड़ जो लोगों की संख्या है हमारे महाराष्ट्र की, वो संख्या का आंकड़ा आप देखिए, और वोटर लिस्ट में आंकड़े जो बड़े हैं वो देखिए। जो संख्या हमारे महाराष्ट्र में नहीं है, केंद्र सरकार के आंकड़े के आधार पर वो संख्या महाराष्ट्र में कैसी बढ़ गई? तो चुनाव आयोग ने तो हमें जवाब देना चाहिए। जो लोग हमारे राज्य में नहीं है, हमारे राज्य का पॉपुलेशन नहीं है, चुनाव आयोग ने कहां से लाए? और आखिरी दिन तक, फॉर्म भरने तक, आखिरी दिन तक इन लोगों ने नाम उसमें डालने का काम किया है। ये पहले कभी नहीं था, 15 दिन पहले बंद हो जाता था, फिर ऑब्जेक्शन आते थे। चुनाव आयोग ने जो गड़बड़ किया है उसके आधार पर हमारी लड़ाई रहेगी। तो ये लोकतांत्रिक व्यवस्था की लड़ाई है। हमने आजादी देश को दिलाई कांग्रेस ने, और कांग्रेस से लोकतंत्र बचा के रखेगा, और वो लड़ाई कांग्रेस लड़ेगी। मऊ में भी हमारे नेता राहुल गांधी जी 27 तारीख को इस लड़ाई का आगाज करेंगे। बातमीपत्रात घेऊया इथेच विश्रांती, पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम। आप देख